एकदा श्रावण महिना चालू झाला की सणांची रेलचाल चालू होते. गौरी गणपती अगदी जवळ येणार आहे आणि गौरी गणपतीच्या तयारीला तर जवळजवळ काही लोक लागलेली सुद्धा आहे आणि विशेष करून कोकणामध्ये ही लोक गौरी गणपती अगदी थाटाने हा सण साजरा केला जातो. आणि ह्या सणाला मोदक उकडीचे होत नाही असे अजिबात होत नाही. आज आपण उकडीचे मोदक करून घेणार आहे. त्यासाठी एक नारळ फोडून घ्यायचा आहे. सुरीने काप करून खोबऱ्याचा किस मिक्सरला करून घेतलेला आहे. जेवढा खोबऱ्याचा किस असेल तेवढाच गूळ घ्यायचा आहे. विलायची पावडर, खसखस, 2 चमचे तूप लागणार आहे. पहिलं खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा, नंतरनं गूळ घालायचा आहे, थोडंसं तूप घालायचं आहे आणि चांगलं सारण सुक्कं होऊन द्यायचं. नंतरनं त्यामध्ये खसखस, जायफळ, विलायची पावडर घालून सारण सुक्कं करायला ठेवायचं आहे. आता उकड कशी काढायची आहे, जेवढं तुम्ही पीठ घेणार आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 2 वाट्या जर तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तर 2च वाट्या इथे पाणी घ्यायचं आहे किंवा तुम्ही दूध घेतलं तरी चालेल. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि 1 किंवा 2 चमचे तूप घालायचं आहे. पाण्याला उकळी आली की तांदळाचं पीठ यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि उकड 10 मिनटं झाकून ठेवायची, म्हणजे चांगली वाफवली जाते. 10 मिनटानंतरनं उकड मळून घ्यायची आपल्याला. मळताना यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचे आणि जेवढी शक्य होईल तेवढी जोर लावून चांगली रगडून आपल्याला ही उकड मळून घ्यायची. त्यामुळे काय होतं, उकड जर चांगली मळली तर पारी तुटत नाही आणि मोदकाला चिरा अजिबात जात नाही. आता लिंबाच्या साईजचा इथे उकडचा गोळा बनवून घेतलेला आहे. पारी हातावरतीच बनवून घेतलेली आहे. तुम्हाला हातावरती जमत नसेल तर लाटण्याने लाटून घेतली तरी चालेल. कळ्या अशा आपल्याला इथे पाडून घ्यायच्या आहे. किती पाडायच्या तेवढ्या तुम्ही इथे पाडू शकता. सारण भरायचं. हलक्या हाताने तोंड इथे मिळवून घ्यायचं. एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं. आता इथे आपले उकडीचे मोदक बनवून तयार झालेले. चाळणीला तूप लावायचं आणि त्यावरती मोदक ठेवून 10 मिनटं फक्त मोदक उकडून घ्यायचे. जास्त वेळ उकडायचे नाही. 10 मिनटानंतरनं मोदक इथे बघू शकता उकडले गेलेले, चिरा वगैरे अजिबात गेलेला नाही आणि छान मऊ लुसलुशीत मोदक बनून